ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿಗಳ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಯೋಗದ ಅವಧಿಯನ್ನು 3 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ 2028ರ ಮಾರ್ಚ್ 31ರವರೆಗೆ ವಿಸ್ತರಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ನಿರ್ಧರಿಸಿದೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ನಡೆದ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ನಿರ್ಣಯ ಕೈಗೊಂಡಿದ್ದು, ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿಗಳ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಯೋಗದ ಅವಧಿ ವಿಸ್ತರಣೆ ನೈರ್ಮಲ್ಯ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಉನ್ನತಿಗೆ ನೆರವಾಗಲಿದೆ. ಸ್ವಚ್ಛತಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅನೇಕ ಸುಧಾರಣೆಗಳು ಹಾಗೂ ಶುಚಿತ್ವವನ್ನು ಸಾಧಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಎಂದು ಸಭೆಯ ಬಳಿಕ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ ಕೇಂದ್ರ ವಾರ್ತಾ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಖಾತೆ ಸಚಿವ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ತಿಳಿಸಿದರು. ಯುವ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ 8,800 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮೊತ್ತದ ಕೌಶಲ್ಯ ಭಾರತ ಯೋಜನೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಮ್ಮತಿ ನೀಡಿದೆ. ಯುವ ಜನರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವುದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಆಶಯವಾಗಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಮ್ಮತಿ ನೀಡಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ದಕ್ಷಿಣ ಕರಾವಳಿ ರೈಲ್ವೆ ವಲಯ ಆರಂಭಕ್ಕೆ ಸಂಪುಟ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿದೆ. ಪ್ರಧಾನಿ ಅವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ವಿಶಾಖಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದರು. ಈ ರೈಲ್ವೆ ವಲಯ ಆರಂಭದಿಂದ ಪೂರ್ವ ಕರಾವಳಿ ರೈಲ್ವೆ ವಲಯದಲ್ಲಿ ರಾಯಗಢ ವಿಭಾಗವನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. और उसको हमेशा एक साइडलाइन किया जाता था, तो इसीलिए माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं इस इनिशिएटिव को लेके स्किल का मंत्रालय एक नया बनाया था और लगातार इस पे फोकस करके उसमें सुधार करके अनुभव के आधार पे उसको और इम्प्रूव करते जाते। और आज बहुत डिटेल्ड चर्चा हुई, मतलब करीब करीब समझिए सभी ने पार्टिसिपेट किया, सभी ने अपने मत दिए, हर सेक्टर के बारे में चर्चा हुई और ये 3 विषयों पे बहुत ध्यान दिया गया कि सबसे पहले तो पीएम कौशल विकास योजना का वर्जन 4.0, जिसमें बहुत ध्यान दिया गया कि डिमांड ड्रिवन स्किल डेवलपमेंट। डिमांड मान लो आज के युग में इलेक्ट्रॉनिक्स की है तो इलेक्ट्रॉनिक्स के हिसाब से, आज के युग में अगर हॉस्पिटैलिटी की है, टूरिज्म की है तो टूरिज्म के हिसाब से स्किल कैसे डेवलपमेंट हो। दूसरा, जो ट्रेनिंग एंड सर्टिफिकेशन का प्रोसेस है उसमें इंडस्ट्री को कैसे ज़्यादा से ज़्यादा हम साथ जोड़ें, उसमें क्वालिटी को कैसे इंप्रूव करें, उस पर बहुत ध्यान दिया गया। दूसरा, जो नेशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन प्रोग्राम है उसमें भी आज विशेष मैं इसके पूरे डिटेल में भी जाऊंगा, और इसमें इस बार ये ध्यान दिया गया कि मैन्युफैक्चरिंग और सर्विसेज दोनों में अप्रेंटिसशिप पे ध्यान दिया जाए। न केवल मैन्युफैक्चरिंग बल्कि मैन्युफैक्चरिंग एंड सर्विसेज दोनों में अप्रेंटिसशिप पे ध्यान दिया। तीसरा, जन शिक्षण समिति, जन शिक्षण संस्थान, ये बेसिकली ग्रामीण क्षेत्रों में सेल्फ एम्प्लॉयमेंट और लोकल एंटरप्रेन्योरशिप को डेवलप करने के लिए एक एनजीओज और सिविल सोसाइटी द्वारा चलाने वाले प्रोग्राम्स है, इस पे भी बहुत ध्यान दिया गया। तो ये डिटेल्स है सारे के सारे, प्रत्येक स्कीम के आपको ये पीडीएफ पूरा पीपीटी मिलेगा, उसके हिसाब से इसमें डिटेल्स ले सकते हैं। इसको इसलिए इतना डिटेल में रखा क्योंकि ये बहुत ही इम्पोर्टेंट है हमारे समाज के लिए, हमारे नौजवानों के लिए, हमारी अर्थव्यवस्था के लिए, इकोनॉमी के लिए बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है।